तर एकीकडे संपूर्ण राज्यभरामध्ये जोरदार पाऊस सुरू असताना दुसरीकडे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुका अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे। तसंच शिरपूर आणि साक्री तालुक्यातील काही भागात पाऊस झालेला नाहीये, त्यामुळे शेतकरी चिंतित आहे। एकीकडे राज्याचे कृषी मंत्री रमी खेळण्यात व्यस्त आहेत, दुसरीकडे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे यांनी। एकीकडे संपूर्ण राज्यामध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे। काही जिल्ह्यांमध्ये यामुळे महापूर देखील आलेला आहे। अशी परिस्थिती असताना उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यामध्ये देखील कुठेतरी पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यावर आता मोठं संकट ओढवलेलं आहे। आपण पाहू शकतो, मी सध्या धुळे शहरापासून काही अंतरावर असलेल्या नगाव शिवारात सध्या मी उभा आहे आणि या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी शेतकऱ्याने कपाशीची लागवड केली होती, मात्र पाऊस न आल्यामुळे आता शेतकऱ्यावर हे पीक आता जगवायचं तरी कसं असा प्रश्न उभा टाकला असतानाच आता शेतकऱ्यांकडनं हे कपाशीचं जे काही पीक आहे ते या ठिकाणी पूर्णपणे आता काढलं जात आहे। शेतकऱ्याकडे लागवडीचा खर्च देखील निघणार नसल्यामुळे आता शेतकऱ्यांनी हे पीक जगवायचं तरी कसं असा मोठा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे। त्यामुळे आता हताश होऊन कुठेतरी शेतकरी या ठिकाणी आपलं लावलेलं जे काही कपाशीचं पीक होतं ते या ठिकाणी काढण्यास सुरुवात केलेली आहे। या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत। काय आपली शासनाकडे मागणी आता? शासनाकडे काय आहे, जो खर्च आहे तो खर्च सुद्धा निघाले मुश्किल आहे ते। आता काय करणार, आता बँकनं व्याज बंद होत नाही, काही सवलती नाहीत, पीक कर्ज काढतात ते फिटत नाही। शेतकरीले काय देतील या ते पुढे? कर्जमाफी नाही, कर्जमाफी आमले रुकी होते 8-8 महिन्यानं व्याज जास्ती भरणं पडणं, काय ध्यान दि राहणार, काहीच ध्यान नाही राहणार शेतकरीवर। सरकारने कर्जमाफीची भाषा केली होती। देवेंद्र फडणवीस स्वतः बोलले होते की आम्ही कर्जमाफी करू बुवा, तरी देखील ते सरळ नाही म्हणून गेले। शेतकऱ्यांकडे वोटिंग बँक नसल्यामुळे शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही लोक, म्हणून याचे परिणाम त्यांना जिल्हा परिषद पंचायत समितीला बघायला मिळतीलच। नक्कीच आपण पाहिलं या ठिकाणी शेतकऱ्यांचा मोठा रोष हा राज्य सरकार विरोधात आहे। एकीकडे कृषी मंत्री असतील ते रमी खेळण्यात व्यस्त आहे, अशी देखील टीका या ठिकाणी शेतकऱ्यांनी केला आहे। आता शेतकऱ्यांनी जे काही पीक या ठिकाणी लावलं होतं त्याचा खर्च देखील निघणार नसल्यामुळे आता शेतकऱ्यावर आता अक्षरशः आपलं पीक काढून घेण्याची वेळ या ठिकाणी आता आलेली आहे। त्यामुळेच एकंदरीत शेतकऱ्याकडे या राज्य सरकारने लक्ष द्यावं अशीच मागणी आता शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे। NDTV मराठीसाठी नागिंद मोरे, धुळे।